तालुक्यात सध्या कशी परिस्थिती आहे तुमची मोहोळ मतदारसंघात? सध्या येणाऱ्या विधानसभेमध्ये जी तालुक्याची परिस्थिती आपण या सगळ्या माध्यमातून पाहताय, परंतु आज गेले 30 वर्षापासूनचं राजकारण आम्ही पाहत असताना आदरणीय राजन मालक 1995 पासून या तालुक्याचं नेतृत्व करत आहे. आदरणीय मालक आमदार असल्यापासून आज 2024 पर्यंत राजन मालकांनी विधायक कामं करण्यावर भर दिलेलं आहे. हे तालुका सुबलाम करण्याचं काम हे आदरणीय राजन मालकांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगितलं तर काही वावड ठरणार नाही. आमदार साहेबांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कार्यकर्ते तयार केले आणि 2009 पासून हा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर या ठिकाणी 3 आमदार देण्याचं काम आदरणीय राजन मालकानं या तालुक्याच्या जनतेच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवून या तालुक्यातल्या जनतेनं त्या 3 आमदार सुद्धा त्या ठिकाणी नवखे उमेदवार असताना सुद्धा दिलेले आहेत. आणि ह्या राजन मालकाच्या बाबतीमध्ये आणि या तालुक्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर या तालुक्यातला ठराविक पुढारी सोडले तर सर्व पुढारी राजन मालकाच्या तालमीत तयार झालेले आहेत. आणि आज तेच पुढारी काही राजन मालकाच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत किंवा विरोधात बोलत आहेत. परंतु दिशाहीन जसं म्हणतो आपण त्या पद्धतीने काही पुढाऱ्याची या ठिकाणी मांडणी असताना टीका टिप्पणी करत असताना पाटील परिवारावर टीका करत असताना या जे पुढारी किंवा जे नेतेमंडळी टीका करतात त्यांनी विकासाच्या बाबतीमध्ये न बोलता फक्त राजन पाटील परिवारावर बोलणं याच्याशिवाय दुसरा यांच्या अजेंडा नाही. ते असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही तशा सामान्य मोहोळ तालुक्यातला पडलेला हा प्रश्न आहे. विकास कामाच्या बाबतीत यशवंत तात्या मानेच्या 4.5-5 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय राजन मालकाच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळराजे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय तात्यांनी 5 वर्षाच्या कालामध्ये एखाद्या लहान मुलाला सुद्धा कशा पद्धतीची वागणूक द्यावी ही आदरणीय यशवंत तात्या आमदार साहेबांच्या कडून आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि सामान्य जनतेच्या तोंडातून आम्हाला ऐकायला मिळते. कारण आमदार झाल्यानंतर त्याची हवा वेगळी असते, त्या पद्धतीचं त्याचं वागणं बोलणं. इथं ग्रामपंचायत सदस्य झालं तरी त्याच्या अंगात वेगळंच वार असेल. तसं न होता या तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं विकासाचं व्हिजन घेऊन या ठिकाणी आले. गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग ज्या मोहोळ तालुक्याचा राहिला होता तो बॅकलॉग आदरणीय आमदार राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली यशवंत तात्यांनी या ठिकाणी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण केलेला आहे. बरेचसे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, या ठिकाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये डांबरी रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी देण्याचं काम असेल, कुठलाही राजकीय विरोधक न समजता आदरणीय तात्यांनी या ठिकाणी प्रत्येक गावाला निधी देण्याचं काम केलं आहे. तुमच्या जिल्हा परिषद गटात किती निधी आला आतापर्यंत? माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या भागातल्या जिल्हा परिषद गटामध्ये या आमच्या भागामध्ये आमदार यशवंत माने साहेबांच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अतिशय या पेनोरसारख्या गावामध्ये सुद्धा जवळजवळ 15 ते 17 कोटीचा निधी आदरणीय तात्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही आमदार राजन मालकाकडे जातो, बाळराजे पाटलांकडे जातो. आमचा एखादा विषय सांगितला, आमच्यातलं कुठल्याही पुढारी असू द्या, सजनाबा असू द्या, राजाबा असू द्या, अजून कोण पुढे आमच्या गावात आहेत राजन मालकाच्या नेतृत्वाखाली काम करणारे, त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम सांगितल्यानंतर नाही होत असं कधीच झालेलं नाही आणि ते करतात. साधारण पेनोर गाव साधारण मोठं असल्यामुळं या गावात पण पुढाऱ्याची संख्या जास्त आहे. आणि राजन मालक या ठिकाणी आम्ही विकासाचे काम घेऊन जात असताना प्रत्येक लगेच तात्यांना सांगून तात्यासुद्धा कधी ही कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या ह्याचा गटाचा न विचार करता या ठिकाणी तात्यांचं काम चालू आहे. साधारण विरोधकांकडून सातत्यानं असा आरोप होतो की 27 कोटी रुपयाचा निधी जरी मतदारसंघात आणला तर अनेक ठिकाणी कामं फक्त दाखवण्यापुरती केली जातात, बोगस कामं केली जातात. त्यामुळे ही जी जनता आहे, मोहोळ मतदारसंघाची जनता आहे, ही या नेतृत्वाला स्वीकारणार नाही असा आरोप केला जातो. आणि विरोधकाचं ते कामच आहे. विरोधकांना विरोधक त्यांची भाषा ते बोलणारच आहे. परंतु रस्त्यावर उतरून गावागावात जाऊन या जे विरोध करतायत, विरोधात बोलतायत, त्या लोकांनी पाहणी करावी. कुठं रस्ते झालेत, कुठले रस्ते झालेत. आमच्यातलाच सांगतो तुम्हाला, पेनोर येवती रस्ता हा 7 कोटीचा झाला आहे. पापरी खंडाळी रस्ता हा 7-8 कोटीचा झाला आहे. परत पाटकुल ते टाकळी रस्ता हा पण झालेला आहे.
ते आमच्या जे गाव जोडणीचे मोठे रस्ते आहेत या पिनूरच्या पंचकृषीतले हे जवळजवळ 25-30 कोटीचे रस्ते झाले आणि अंतर्गत रस्ते सुरू झाले. आमच्या साधा एक माने वस्तीला आम्ही जाणार असता आदरणीय बाळाजी पाटील आणि यशवंत माने त्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं बाबा की ह्या रस्त्याला गरज काय तर 30 लाख रुपये लागतात. त्यांनी 30 लाख रुपये 15 दिवसांमध्ये दिले. या ठिकाणी टेकडी वस्तीला गेल्या 4 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी बाळाजी पाटील चहा पाण्यासाठी एका वस्तीवर गेले होते. तिथं जाताना म्हणजे लोक जमा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाळाजी पाटलांनी सांगितले की 3 किलोमीटर रस्त्याची आवश्यकता आहे. तर बाळाजी पाटलांनी 4 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी 1 कोटी रुपये टाकून त्या ठिकाणी रस्ता करून दिला. विधानसभेसाठी अजून काही नाव समोर येते, काय उमेदवार आहे, किती मोठं आव्हान वाटतं त्यांचं काय तुम्हाला? आव्हान वाटायचं कारण नाही. राजन मालकाने हे तालुका पूर्णपणे बांधलेला आहे. लोकांच्या समस्या प्रत्येकाच्या राजन मालकाने सोडलेल्या आहेत. त्यामुळं आव्हान वाटायचं काही विषय नाही. यशवंत माने 50,000च्या मताने निवडून येतील असं सगळ्यांच्या कार्यकर्त्याच्या ह्यानं सांगतो. नवीन उमेदवार आपल्या स्वखर्चातून काही रस्ते करत असल्याचं भासवलं जाते, काय सांगाल? त्यांनी गेले 5 वर्षापासूनच ही गोष्ट करायला पाहिजे होती. आज इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची कितपत योग्य आहे ही जनता ठरवत असते. हे जेव्हा हेतुपूर्वक काम करत असताना कुठं जर 4 रस्ते केले असतील, आम्ही नाही म्हणणार नाही, तर ह्या 4 रस्त्यावर न करता आदरणीय आमदार साहेब यशवंत असतील, राजन मालक असतील, या भागातील सांगतो आष्टी उपसा सिंचन योजना ही गेले 15 वर्ष रखडलेली योजना होती. आमच्या पेनूर भागातील पेनूरमधले स्पेसिफिकली मी उदाहरण देतो की माझ्या पेनूरमधील आष्टी उपसा सिंचन योजनेखाली 1570 हेक्टर जमीन आज या ठिकाणी माळरानावर जी त्या ठिकाणी जनावराला सुद्धा चारा मिळत नव्हता अशा ठिकाणी आज द्राक्षाची बाग आहे, ऊस आहे. हे फक्त यशवंत माने यांच्या सगळ्या सातत्यानं अजितदादाकडे प्रयत्न करून त्यांनी निधी मिळवला आणि 250 कोटीचा निधी या ठिकाणी योजना बंद झालेली 250 कोटीचा निधी त्या ठिकाणी तात्याने मिळवून दिला. त्या ठिकाणी पापरे असेल, खांडाळे असेल, पेनूर असेल, सारोळे असेल, पोखरापूर असेल, पेनूर असेल, पाटकुला असेल, ह्या भागातील इरिगेशन पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं आहे. तर एवढा कामाचा असणारा माणूस सुद्धा, इतका लोकप्रतिनिधी, कामसूर लोकप्रतिनिधी असताना सुद्धा सातत्यानं आता पण टॅगलाईन नवीन आणली जाते की बदल हवा, आमदार हवा आणि भूमिपुत्राला न्याय हवा. भूमिपुत्र हा एक पुन्हा टॅगलाईन पुढे आणला जातोय, त्याबद्दल काही सांगा. भूमिपुत्र म्हणजे मोहोळ तालुक्यातला भूमिपुत्र म्हणायचं का सोलापूरचा भूमिपुत्र म्हणायचं का मुंबईचा? भूमिपुत्र यशवंत तात्या मानेचं मतदान ह्या मतदारसंघामध्ये आहे, पण ते भूमिपुत्रच आहेत ना. तो आज त्यांचं मतदान ह्या तालुक्यामध्ये आहे, ते भूमिपुत्र आहेत नव्हतं तर कोण आहेत? ते भूमिपुत्रच आहेत. खरं तर 2700 कोटी निधी येऊन सुद्धा कुठेतरी प्रसिद्धीपासून थोडंसं वंचित असल्याचं. आमच्या पार्टीलाच प्रसिद्धीची सवय नाही, त्यामुळं प्रसिद्धी करायची काय गरज नाही. जनता जनार्दनांना माहीत आहे, मायबाप जनतेला माहीत आहे की काम कोण करतं, कोण नाही करत आणि नाटक करतं कोण, ही सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यामुळं देखावा करण्याची गरज नाही. लोकांना जी आवश्यकता आहे ती सोडवण्याचा प्रश्न ती करतायत. आम्ही आमच्या गाव लेवलला असेल आमच्या पद्धतीने आम्ही करतोय. नेते मंडळीच्या पद्धतीने काम करतात आणि तालुक्यात एकदम चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आपल्या सगळ्यासमोर दिसतंय. साधारण मोहोळ मतदारसंघ हा राखीव झाल्यापासून बऱ्याच वर्षाचा जो बॅकलॉग होता, साधारण डोबळे सर पार्टीमध्ये झाल्यानंतर पुन्हा पूर्ण वेळ असं लोकप्रतिनिधी मिळाला नाही त्यांना. तर त्या लोकप्रतिनिधीमध्ये आणि आताच्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या कामाबद्दल काय सांगाल? आत्ताचे लोकप्रतिनिधी यशवंत माने साहेब ही प्रत्येक शुक्रवारी या ठिकाणी जनता दरबार घेताना आपण पाहताय आणि प्रत्येक लोकांच्या समस्या त्या ठिकाणी सोडून सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजल्यापासून ते प्रत्येक आलेल्या शेतकरी असतील, ज्या तालुक्यातले लोक असतील त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम ते करतात. आणि या तालुक्याचे नेतृत्व असणारे राजन मालक हे सकाळी 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत अनगरच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा कधी मुंबई दौरा कधी नसतो, कुठं जर काम असलं तर त्यांचा ती पडत असलं तर कंटिन्यू आपण कुठलाही कार्यकर्ता एखादा सामान्य गावातला मोलमजूर करणारा माणूस जर त्या ठिकाणी गेला आणि राजन मालकाला भेटायचं म्हणलं तर साध्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती या तालुक्याचा नेता म्हणून त्या ठिकाणी आमदार साहेब सगळ्याच्या प्रश्नासाठी उपलब्ध असतात. आणि असा कुठला नेता आहे की रोज सकाळी 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपासून उपलब्ध असणारा महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल की राजन मालक, की सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत एका साध्या खुर्चीवर ग्रामपंचायत समोर जनता दरबारापेक्षाही अतिशय चांगल्या प्रकारचं तिथं हे असतं. आलेल्या माणसाला आल्यानंतर का आलं, काय काम आहे, लगेच फोन उचलणे, फोन लावणे, या कामं करणे, असं कुठलंही नेतृत्व या ठिकाणी काम करताना आम्हाला पाहायला मिळत नाही.
दुसरा प्रश्न, या तालुक्याचे नेते आदरणीय बाळराजे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक उत्तम अशा प्रकारचा साखर कारखाना त्या ठिकाणी चालवत आहे. आपण पाहताय की आपला शेतकरी त्या ठिकाणी ऊस लावल्यापासून ते ऊस जाईपर्यंत 17-18 महिने ऊस आपल्या पोराच्या सांभाळतात, लेकरं सांभाळतात. तशा पद्धतीने आपण शेती सांभाळतो. त्यातला ऊस करत असताना आपण वेगवेगळ्या कारखान्याला ऊस घालतो. परंतु या ठिकाणी लोकनेतेला ऊस घालणाऱ्याचा सभासदांना तुम्ही एकदा विचारून बघा की बाबा लोकनेतेला ऊस घातल्यानंतर बेसिक लोक राहतात, त्यांना कुठलं फोन लावायची गरज नाही, कोणाला बिल माझं आलं नाही म्हणून सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या ह्याला महिन्याला त्या ठिकाणी बिल देण्याचं काम लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय बाळराजे पाटलांच्या नेतृत्वाखाली ते कारखाना चालतोय. त्या ठिकाणी सगळ्या सभासदांना वेळेवर चोख पैसे मिळण्याचं काम होतंय. नाहीतर आपण बघतोय प्रत्येक चेअरमनच्या दारात त्या ठिकाणी हलगीनाचं आंदोलन असेल, कुठंतरी उपोषण असेल, कामगाराच्या पगारी सुद्धा कित्येक वर्ष कारखान्याच्या कुठल्या झालेल्या नाहीत. आमच्या गावातल्या सुद्धा या ठिकाणी वाहनधारकाच्या नावावर किती तर साखर कारखानदारांनी या ठिकाणी कर्ज काढले आणि त्या लोकांचे शिबिर खराब झाले. माझ्या ऑफिसला बरेच जण लोक येतात की आमचं असं झालं, या लोकांनी आमच्या सह्या घेतल्या, खोट्या सह्या घेतल्या, अमुक केलं, त्या ठिकाणी आम्हाला जामीनदार झाले, आमच्या जमिनीवर बोजे चढले. या शेतकऱ्याला नाहक त्रास या कारखानदारीमुळे या ठिकाणी झालेला आपण बघतोय. आणि दुसरी बाजू आहे, या ठिकाणी लोकनेते कारखान्याच्या बाबतीमध्ये कधीच अशी एक कुठल्या शेतकऱ्याला त्रास झाला अशी कुठली गोष्ट नाही आहे. आणि आदरणीय बाळराजे पाटील काम करत असताना तालुक्यात तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सामान्यातल्या कार्यकर्ता सुद्धा मोठा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या सुखादुःखामध्ये जाण्याचं काम असेल तर ते करत असतील तर या तालुक्याचे नेते बाळराजे पाटील करत आहेत. आणि त्यांच्या ही तालुक्यातली युवा फळी त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. असं सोलापूर जिल्ह्यात कुठलं नेतृत्व नसेल, एवढ्या नेतृत्वाच्या पाठीमागे बाळराजे पाटलांच्या मागे या तालुक्याची युवकांची फळे आहे. आणि आणि त्यांचं काम बी असं आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते संबंध तालुका बघतोय. आणि त्यांना कार्यक्रमाला बोलत असताना कधी बारका मोठा कार्यकर्ता कधी म्हणत नाही. गरीबातल्या गरीब झोपड्यातल्या कार्यकर्त्या सुद्धा लग्नाला जायचं असू द्या, त्यांचं कुठे असू द्या, त्या ठिकाणी बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आमदार यशवंत माने हा सोलापूर जिल्ह्यातला एकमेव आमदार आहे की त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सभागृहात मांडला. काय सांगाल आपण? अगदी बरोबर आहे. मराठा समाजाचे आमदार असून सुद्धा काही लोकांनी मराठा समाजाचा एवढा मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उसळलेला असताना सुद्धा की या ठिकाणी आरक्षित मतदारसंघावर असताना सुद्धा या ठिकाणी तेवढंच त्यांनी केलं नाही. विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला, विधान भवनामध्ये कुलूप ठोकण्याचं काम त्या ठिकाणी केलं, राज्यपालांना भेटण्याचं काम केलं. आणि प्रत्येक ज्यावेळेस मराठा समाजाचे मोर्चे असतील काय असतील त्या ठिकाणी आदरणीय यशवंत माने पुढाकारानं त्या ठिकाणी समोर असतात. आणि आता सुद्धा या ठिकाणी 7 ऑगस्टला जी हे झालेलं आहे त्या ठिकाणी यशवंत कुठेही मागे पुढं बघत नाहीत. ती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ती उपलब्ध असतात आणि त्याचा पाठिंबा 100% आरक्षणासाठी त्यांचा आहे. ह्या पाठिंबाच्या लोकप्रतिनिधीचं हे पाहता तर ढोबळे सरांचं काम आम्ही पण पाहिलेलं आहे. मी 2005 पासून ग्रामपंचायतचा सदस्य आहे. त्यावेळेस 2009ला ढोबळे सर आमदार झाले, मंत्री झाले, परंतु ढोबळे सराच्या कार्यकाळात सुद्धा बऱ्यापैकी कुठल्याही सुविधा झालेल्या नाही. त्याच्यानंतर या तालुक्यात यशवंत माने, रमेश कदम 8 महिने आले, ते गेले. त्यामुळे 10 वर्षाचा बॅकलॉग झाला होता. तो 10 वर्षी विकासापासून हा तालुका वंचित राहिला होता. ती वंचित राहिलेला विकास हे आदरणीय यशवंत माने यांनी राजन मालकाच्या नेतृत्वाखाली 5 वर्षामध्ये 10 वर्षाचा बॅकलॉग पूर्णपणे काढलेला आहे. आणि अजून या जनतेला माझी विनंती राहणार आहे, त्या मोहोळ तालुक्यातल्या मायबाप जनतेला विनंती राहणार आहे, असं नेतृत्व आपल्याला मिळणार नाही. तरी येणाऱ्या विधानसभेला आदरणीय राजन मालकाच्या नेतृत्वाखाली यशवंत मानेसारखा एक हुशार, अभ्यासू आणि आरोग्य नसणारा असा आमदार या तालुक्याला पाहिजे आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीची मोहोळ तालुक्यातली मायबाप जनता आदरणीय यशवंत त्याच्या पाठीमागे पण उभा राहील असं माझ्या लहानशा कार्यकर्ते वाटतं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.